हॅलो पॅरेंट्स अँड किड्स, वेलकम टू लर्न विथ स्वामिनी. आज आपण एक नवीन आणि खूप महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, फोनिक्स. व्हॉट इज फोनिक्स? तर फोनिक्स इज द स्टडी ऑफ लेटर साऊंड्स दॅट हेल्प्स चिल्ड्रन रीड अँड स्पेल वर्ड्स इझिली. हो का नाही? म्हणजेच काय, फोनिक्सचा यूज करून किंवा लेटर साऊंडचा यूज करून मुलं काय करतात, तर स्वतःची स्पेलिंग स्वतः तयार करतात. हो ना. पण त्यासाठी आपल्याला फर्स्ट काय माहिती पाहिजे, तर इंग्लिशमध्ये बाबा किती लेटर्स आहेत, हाऊ मेनी लेटर्स आर देअर? देअर आर 26 लेटर्स. हो ना. 26 लेटर्स कोणते? ABCD असतात ना, झेडपर्यंत. हे आहेत 26 लेटर्स. बरोबर आहे. त्यांचे परत दोन टाईप. काय? तर हाऊ मेनी वॉवल्स आर देअर? देअर आर 5 vowels. How many vowels are there? There are 5 vowels. And how many consonants are there? There are 21 consonants. How many consonants are there? There are 21 consonants. आता बाबा vowels, consonants म्हणजे काय असतं? तर vowels म्हणजे स्वर, कन्सोनंट म्हणजे व्यंजन, जे मराठीत आपण स्वरांशिवाय कोणताही शब्द अधुरा असतो. हो ना. मग ह्या वॉवेलशिवाय फक्त लेटरला काय, हे जे कन्सोनंट्स आपण नुसतं ABC लिहू शकत नाही ना, वर्ड तयारच होऊ शकत नाही. मग त्यांना वॉवेलच्या हेल्पने आपण कोणताही वर्ड बनवू शकतो. बरोबर आहे. मग पूर्वी आपण करायचो काय, मुलांना सांगायचो बॅटचं स्पेलिंग लर्न करा, डॉगचं स्पेलिंग लर्न करा. तर हे गलत आहे. मुलं किती वेळ लर्न ठेवणार स्पेलिंग? बरोबर आहे. आणि नवीन नवीन स्पेलिंगसुद्धा बनवता येणार नाही, तेवढेच मर्यादितच राहणार मुलं. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर अशा पद्धतीनं शिकायचं आहे. काय? ॲट बॅट, म ऑप मॉप, डॉग डॉग, ॲट कॅट. पण हे सगळे स्पेलिंग येण्यासाठी तुम्हाला लेटरचे साऊंड गरजेचे आहेत, महत्त्वाचे आहेत असणं, माहीत असणं. बरोबर आहे. मग देअर आर 26 लेटर्स. ओके. मग ह्या लेटरचे साऊंड माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर आपण आता काय करूया, लेटरचे साऊंड बघूयात. बघा, चलो माझ्याबरोबर बोला. ठीक आहे. A says A, A says A, B says B, B says B, C says C, C says C, D says D, D says D, E says A, E says A, F says F, F says F, G says G, G says G, H says H, H says H, I says E, I says E, J says Ch, J says Ch, K says K, K says K, L says L, L says L, M says M, M says M, N says N, N says N, O says O, O says O, P says P, P says P, Q says Q, Q says Q, R says R, R says R, S says S, S says S, T says T, T says T, U says A, U says A, V says W, V says W, W says W, W says W, X says X, X says X, Y says Y, Y says Y, and Z says Z, Z says Z. बघा आता हे जे लेटरचे साऊंड आहेत ते जर आले नाहीत तर वर्ड तयार करता येणार आहेत का? नाही येणार. तर हे जे साऊंड्स आहेत खूप गरजेचे आहेत. मुलांकडनं लर्न करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण हाच काय आहे, फोनिक्सचा बेस आहे. बरोबर आहे. मोठे मोठे वर्ड तयार करता यायचे असतील तर साऊंड बेसिक माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग ह्याच्यात पण पुढं खूप टाईप आहेत, शॉर्ट वॉवेल साऊंड, लाँग वॉवेल साऊंड. बरोबर आहे. हळूहळू आपण सगळं शिकणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.